युवराज, केदारचं इथं या घरात येणं तुला अजिबात आवडलेलं नाही हे मी समजून घेत होतो. त्यामुळे केदार आणि तारिणीला घालून पाडून बोलणं, तुझा त्रागा होणं याकडे दुर्लक्ष करत होतो मी. आज जे काही तू केलंयस ना त्यासाठी तुला माफी नाही आहे, तुला शिक्षा मिळायलाच हवी. एवढा तू श्वास, लाज वाटते मला तुझी. असं वाटतं आणखीन 2-3 काला खाली. पप्पा प्लीज तू तर काही बोलूच नकोस. नाही, इच्छा उरली नाही मला तुझ्याशी बोलायची. आज एक बायको म्हणून, मुलगी म्हणून, सून म्हणून आणि एक बहीण म्हणून सुद्धा हारली असतो. अगं नवरा चुकला तर त्याला त्याची चूक दाखवणं हे बायकोचं कर्तव्य आहे. वेळीच थांबून त्याला त्याचा मार्ग दाखवणं हे बायकोचं कर्तव्य आहे. आणि तू त्याची साथ देतेस. आज मला आणि तुझ्या बाबांना एकमेकांसमोर हात जोडून माफी मागण्याची वेळ आणली तुम्ही दोघांनी. थोडा तरी विचार केला नाही या सगळ्याचे काय परिणाम होते, आपली माणसं किती दुखावली जाते. एक स्त्री अख्ख्या कुटुंबाला बांधून ठेवते आणि एक पुरुष त्याच कुटुंबासाठी खंबीरपणे उभा राहतो. पण तुम्ही दोघांनी मिळून काका, अगं एक बाप म्हणून मला काय वाटतंय ना या क्षणी मी सांगू शकत नाही. हा मुलगा आधीपासूनच असा होता हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती होतं. पण लग्न झाल्यावर तो सुधारेल, काहीतरी चांगल्या मार्गाला लागेल असं वाटलं होतं ना आपल्याला. आज याने स्वतःच्या पापामध्ये ह्या मुलाला देखील साथीदार बनवलंय. दयानंद भाऊजी मान्य ते चुकलेत, पण कुणी आपला हक्क ओरबाडायला बघत असेल तर. एका बास, एक शब्द तोंडातून काढू नकोस आता. पण त्या कुटुंबात आपली मुलगी सुद्धा दिली आहे. हो, पण तीच मुलगी एक चांगलं घर तोडायला निघाली आहे. खांडेकरांची बसलेली घडी विस्कटायला निघाली आहे. अगं तिला 4 चांगल्या गोष्टी सांगायच्या सोडून काय बोलत बसली असे. मुलगी श्रीमंत घरात दिली म्हणजे तिथली प्रत्येक वस्तू आपली झाली. या गैरसमजातून बाहेर या दोघी मायले की तारिणीनं आतापर्यंत अशा कुठल्याही गोष्टीवर हक्क मागितलेला नाहीये. पण तुम्ही दोघी जसं काय आपणच सगळं उभं केलंय या आविर्भावात आहात. आणि निशी तू, अगं जे तुझं नाही त्याचा हव्यास तोड आणि स्वतःच्या संसाराचा, स्वतःच्या पुढच्या आयुष्याचा विचार कर. त्यातच तुझं कल्याण आहे. आई, आपण निघायला हवं. देखा, चल. आपण चल. कौशिकीताई, तुमच्या घरात तुमच्या सुनेला रागाच्या भरात ही 4 गोष्टी सुनावल्या. अहो आजी, तुम्ही जे केलं ते अगदी योग्य केलं. तुम्ही कानउघडणी करणं अगदी बरोबर होतं. स्वतःची काळजी घे. आता तरी निशीच्या सगळ्या चुकांना पाठीशी घालणं थांबव. तुझ्यासाठी नाही सांगत आहे, तिच्या भल्यासाठी सांगते मी. आज एक गोष्ट मी तुला पुन्हा शेवटची सांगतो. केदार माझा मुलगा आहे आणि तारिणी माझी सून आहे. आणि हे घर सगळ्या खांडेकरांचं आहे. त्यामुळे त्या नात्याने केदार आणि तारिणी आयुष्यभर इथे या घरातच राहणार. कळतंय तुला? तुम्ही दोघांनी या केदार आणि तारिणीच्या बाबतीत जे काही केलंय ना ते अत्यंत चुकीचं होतं. यापुढे या घरात हे होणार नाही हे आत्ताच्या आत्ता प्रॉमिस करा आणि माफी मागा त्यांची. युवराज, केदार आणि तारिणीची माफी माग आत्ता.
युवराज, सगळं कळतंय मला. माझ्या लेखीचं सुख बघवत नाहीये तुम्हाला आणि त्या तारिणीला. म्हणूनच आग लावायचा प्रयत्न करते त्यांच्या संसारामध्ये. माझ्या लेकीला सगळं सुखाचं मिळालंय ना तिकडे, तेच नकोय तिला, आणि म्हणून त्याच घरात गेली लग्न करून. वसुधाचीच लेख शेवटी. स्वतःच्या कष्टाचं काही कमवायचं अक्कल नाही माय लेकींना, दुसऱ्याचा ओरबाडत आलाय. आता माझ्या लेकीचं पण तेच करतीये. तिचा संसार मोडून तिचा हक्क काढून घ्यायचा आहे तिला. पण तिला म्हणावं, मी पण साधी नाहीये, मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. या वसुधाला आत्महत्या करायची होती ना, तर करायची ना, तिच्या लेकीला घेऊन करायची. बस बस. त्या तारिणीच्या बद्दल एक शब्द जरी तोंडातून काढलास ना, तर आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढेन मी तुला. एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची रेखा, उद्या निशीचा संसार जर मोडला तर त्याला फक्त तू आणि तूच कारणीभूत असशील. तू तिला जी शिकवण देतेस ना, त्याचे काय परिणाम होतील याची अजून तुला कल्पना नाहीये. अगं, बेलसरेंचा चांगुलपणा म्हणून तुझं भावलं. खांडेकरांच्या घरात निशीचं सुद्धा तसंच होईल. या भ्रमात राहू नकोस. वेळीच तिच्या या सगळ्या चुकीच्या गोष्टी साथ देणं थांबव. चांगल्या गोष्टी शिकवता येत नसतील ना, तर अगं निदान वाईट गोष्टी तरी शिकवू नकोस. तुझ्यासारख्या बाईला ना आई म्हणता नाही ग येणार. स्वतःच्याच मुलीच्या संसारात आग लावणारी बाई आहेस तू, बाई. सासूबाई, बस. आम्ही तुझ्या आणि निशीच्या वागण्याकडे दुर्लक्ष करतोय याचा अर्थ आम्हाला काहीच समजत नाही. या भ्रमात राहू नकोस रेखा. सावत्र आई असलीस ना, तरी सख्या आईचं मान दिलाय तिने तुला. आजपर्यंत तू तिच्यामध्ये आणि निशीमध्ये तुझा भावच केलास, पण तिने कधी तुझा अपमान तर सोड ग, साधं उलट उत्तर सुद्धा दिलं नाही तुला. तरी तू आणि निशी तिला त्रास देण्यासाठी इतक्या खालच्या थराला उतरलात. आज निशीने जे केलंय ना, त्याला कधीच माफी मिळू शकत नाही. रेखा, एक गोष्ट सांगते, तुला तुझ्या लेकीचं भलं व्हावं असं वाटत असेल तर तिच्या संसारापासून आणि खांडेकरांच्या घरापासून शक्य तेवढी लांब राहा. लांब राहायचं नेमकं म्हणायचं काय तुम्हाला? माझी लेख दिलीये मी खांडेकरांकडे, माझ्या काळजाचा तुकडा दिलाय तिकडे. हो ना, मग वसुधाची मुलगी सुद्धा तिथेच नांदतीये. तारिणीच्या पाठीमागे कुणी नसलं तरी तिची आजी आणि तारिणीचा नवरा खंबीरपणे पाठीशी उभे आहेत तिच्या. या वेळेला फक्त ताकीद दिली आहे. याच्या पुढे तारिणीला त्रास द्यायचा विचार जरी केलास ना, तरी या घराच्या बाहेर असशील तू, हे लक्षात ठेवायचं.